नमस्कार, मी स्नेहा नडे। आज आपण काजू कतली ही रेसिपी बघणार आहोत। प्रथम मी काजू घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत। नंतर एक मिक्सरचा छोटा जार घेतला आहे, त्याच्यात ते काजू मी टाकलेत आणि आता ते मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करणार आहे। बारीक पेस्ट झालेली आहे, आपण बघू शकता। खूप छान प्रकारे पेस्ट झालेली आहे। तर आपण आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाक करायचा आहे। त्यासाठी मी पाऊण कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी पाणी घालणार आहे। आपण पाहू शकता पाक आपला तयार होतो। सतत हलवत राहायचं आहे पाकाला। पाक आपला तयार होतोय। एकतारी पाक आपल्याला करायचा आहे। पाक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे काजूची पेस्ट आणि ती सतत हलवत राहायची आहे। सतत हलवत राहायची आहे। घट्ट होत आलेली आहे पेस्ट, म्हणून आपण 1.5 चमचा 1.5 ते 2 चमचे आपण टाकणार आहोत। तूप टाकलेलं आहे, पाहू शकता आपण। आता परत आपल्याला जे मिश्रण आहे ते सतत हलवत राहायचं आहे। ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचे आहे। मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आपण त्याचा थिकनेस पाहू शकता। मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आता आपल्याला ते मिश्रण काढून बटर पेपरवर घ्यायचे आहे। आपण पाहू शकता आता ते मिश्रण खूपच घट्ट झालं आहे। बटर पेपरवर मिश्रण घेतलं आहे। गरम असल्यामुळे हाताला चटका लागू नये म्हणून ते पेपरच्या साहाय्याने दाबलं जात आहे पहिल्यांदा। आता थोडंसं मिश्रण थंड झालं आहे, त्यामुळे मी हलक्या हाताने त्याला मळत आहे। एकदम सॉफ्ट मळायचं आहे। छान प्रकारे मळून झालेलं आहे आता मिश्रण। जितकं आपल्याला मळता येईल तेवढं मळायचं आहे, त्याने सॉफ्ट होईल। मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याचे रोल करायचे आहेत। काजू रोल, काजू कतलीसाठी आता मी लाटणे घेऊन ते त्याच्यावर रोलवर फिरवलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता त्याच्याला चांदीचा वर्क लावलेला आहे। लावते मी आता। सर्व बाजूनी जितकं कवर होईल तेवढं चांदीचा वर्क लावत आहे। चांदीचा वर्क सर्व ठिकाणी चांगला लावण्याचा प्रयत्न केला आहे, लागलाही आहे। आता वर्क लागल्यानंतर आपण ते साईडने कट करून घेऊया। साईडचे बॉर्डर जरा म्हणून आपण आता कट करून घेत आहे। चांदीचा वर्क लावून त्याला त्रिकोणी शेप देणार आहे। काजू कतलीला शंकरपाळीचा आकार दिलेला आहे आणि आपली आता काजू कतली तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे काजू कतली तयार झाली आहे। आज सणाच्या निमित्ताने, नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काजू कतली बनवली आहे। सर्वांनी पण अशीच बनवण्याचा प्रयत्न करा। या, खा आणि एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।